मर्जिया पठाण यांनी दिला मेहंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश। कोणत्याही गैरधर्मीयांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे। त्याला उत्तर देण्यासाठी तसंच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशानं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगली चपराक लगावली आहे। मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगानं अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या। मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं सांगत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता। तसंच अनेक दुकानं बंद करण्याचाही प्रयत्न केला होता। या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केलं होतं। मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी सेमिनारमध्ये शेकडो हिंदू मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला। यावेळी मर्जिया पठाण यांनी हा देश गंगा जमुना तहजीब पाळणारा आहे, या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही। हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब हे भाई भाई या तत्वावर हा देश चालणार असल्याचं सांगितलं।